हॅलो फ्रेंड्स, आज आपण ऑन सेइंग प्लीज हा इंग्रजीचा प्रकरण क्रमांक 2 जो आहे त्याचा पार्ट क्रमांक 2 भाग 2 बघणार आहोत. या आधीच्या प्रकरण पार्टमध्ये आपण बस कंडक्टरचं उदाहरण पाहिलेलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं पेज नंबर 17वरती, तर इथे आपल्याला पुन्हा आणखी दुसरे एक अनुभव लेखक आपल्यासमोर मांडत असतात. A few days after, my most sensitive toe was tremble on other heavy as I sat reading on the top of the bus. लेखक म्हणतात, काही दिवसाच्या नंतर बसच्या वरच्या मजल्यावरती मी वाचत बसलेलो होतो आणि वाचत बसलेला असताना नेमका माझा जो अंगठा पायाचा दुखावल्या गेलेला होता तोच एका व्यक्तीने जोराने तुडवला. ट्रॅम्पल म्हणजे तुडवणे. आणि तुडवल्याच्या नंतर आय लुक अप विथ सम अँगर अँड मोर ॲगोनी अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल कॉन्टेनन्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा माझा अंगठा दुखावला त्यावेळेस मी वर बघितलं. त्यावेळेस माझ्या जो कोणी व्यक्ती होता त्या व्यक्तीची प्रसन्न अशा प्रकारची मुद्रा दिसली. परंतु मी खूप रागावलेलो होतो. बरीचशी वेदना माझ्या मनामध्ये झालेली होती. आणि ज्या व्यक्तीकडे मी अगदी रागावून बघितलं, काहीतरी बोलणार एवढ्यामध्ये तो थोडासा सॉरी सर असं म्हणाला. आणि त्याने खरं म्हणजे एवढं व्यवस्थितपणे सॉरी म्हणाला की मला त्याला रागावणंसुद्धा मी पूर्णपणे विसरून गेलेलो होतो. सॉरी सर, ही सेड. आय नो दीज आर हेवी बूट्स. आणि खूप हे बूट जे आहेत ते जड आहेत, तुम्हाला लागलं असेल, पण कृपया मला माफ करा. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन द अदर पीपल्स. कृपया करून माझा पाय तुमच्या अंगठ्यावरती पडला आणि माझे बूटसुद्धा अतिशय हेवी आहेत, जड आहेत. पण हे घ्यायचे कारण माझे स्वतःचे पाय अनेकदा अशा पद्धतीने तुडवल्या गेलेले आहेत. पण आता मी इतर लोकांच्या पायावरती पाय देत आहे, परंतु तुम्हाला इजा झाली नसेल अशी मी अपेक्षा करतो. कारण नेहमी गाड्यांमध्ये इजा करत असताना अशा प्रकारचे प्रसंग सहजतेने होत असतात. आणि म्हणून तो माणूस एवढ्या व्यवस्थितपणे पोलाईटपणे सॉरी म्हणत असतो की आय एम ट्रेडिंग ऑन द अदर पीपल. ट्रेडिंग या ठिकाणी दुसऱ्याच्या पायावरती आता माझे पडत आहेत. आय होप आय डिडंट हर्ट यू सर. माझ्याकडून तुम्हाला कुठली थोडंसं जास्त दुःख झालेलं नसेल. हर्ट म्हणजे इजा पोचणे. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज नो सिन्स अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. मला खूप खरं म्हणजे वेदना झाली होती, पण तो इतका आपुलकीने त्याच्याविषयी बोलला की मी आपसुकच मला काही झाले नाही असं म्हणालो आणि शांतपणे बसलेलो होतो. बघा, समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरती आपलं वागणंसुद्धा तेवढंच अवलंबून असतं. अँड देन आफ्टर दॅट आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्यानंतर जेव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत होत असे तेव्हा मी त्याच्याकडे त्याचं निरीक्षण करण्यास सुरुवात केली होती. तो सदैव चांगले वागण्याच्या वृत्तीविषयी मला एक कुतूहलपूर्वक आनंद वाटू लागला. कारण तो संयमी होता. तो अतिशय चांगल्या अशा पद्धतीने वागत होता तो व्यक्ती. ही सीम टू हॅव अँड इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर कम्फर्टेबल. आणि सगळ्यात इनएक्झॉस्टेबल म्हणजे अमर्यादित अशा पद्धतीने त्याच्याकडे संयम होता. अतिशय संयमाने तो वागत होता. प्रवाशांना आरामदायी प्रवास घडविण्यासाठी उपजत देणगी असावी असे मला वाटत होते. कारण तो इतरांसोबत अतिशय व्यवस्थितपणे वागत होता. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स अँड गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाईड. आणि कधीकधी जेव्हा पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगायलासुद्धा तो पायऱ्यात चढून वर जात असे मला बऱ्याचशा वेळेला लक्षात आलं. कारण कुणाला जर जागा नसेल तर तुम्हाला पुढच्या सीटवरती तुम्ही बसा.
त्याचबरोबर विथ ओल्ड पीपल ही वॉज कॉन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ चिल्ड्रन ॲज अ सॉलिसिट ॲज अ फादर. आणि वृद्ध लोकांशी सुद्धा तो स्वतःच्या पोटच्या मायाप्रमाणे वागत होता. आणि त्याच पद्धतीने सॉलिसिट म्हणजे अतिशय काळजी घेणारा. लहान मुलं जर गाडीमध्ये बसली असतील तर त्या लहान मुलांना एक काळजी घेणारा वडील अशा पद्धतीने तो त्या प्रवासात वागत होता. ही हॅड एव्हिडंटली अ peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. एवढंच नाही, लहान मुलाबरोबर, वृद्धांबरोबर, त्याचबरोबर तरुण लोकांसाठी सुद्धा त्याच्या मनामध्ये विशेष करून जिव्हाळा होता. आणि त्याच्यासोबत जेस्ट म्हणजे थटामस्करी करत सुद्धा त्यांच्यासोबत तो वागत असायचा. त्याचबरोबर इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन द बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. जर एखादा कोणी अंध व्यक्ती त्याला दिसला असेल तर रस्त्यावरनं सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे किंवा पेवमेंट म्हणजे पायवाटेकडे तो नेऊन त्याला सुखरूपपणे पोहोचवायचा. थोडक्यात हा जो माणूस होता ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑन रोड द कॉर्नर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. आणि थोडक्यामध्ये असे म्हणजे तो अशा ह्या वातावरणामध्ये स्वतःच्या सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याचे असे वातावरण निर्माण करत असायचा की त्याच्याप्रमाणे हा प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा आहे असं म्हटलं तरी स्वतःला जाणून घ्यायचा की आपण प्रवासात ही जी काही लोक भेटतात ते अक्षरशः देवासारखे लोक भेटतात असं तो म्हणायचा. इन शॉर्ट आय फाउंड दॅट इरॅडिकेट. आणि खरं म्हणजे इरॅडिकेट म्हणजे या ठिकाणी तयार करणे, निर्माण करणे. सच ॲटमॉस्फिअर, एक चांगल्या प्रकारचे गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. एक नॅचरल कर्टसी, सौजन्य अशा पद्धतीने तो वातावरण निर्माण करायचा. चांगल्या स्वभावाचं गुड टेम्पर, चांगल्या स्वभावाचं वातावरण त्या आजूबाजूला तो निर्माण करायचा जेणेकरून कुणीसुद्धा त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीनेच वागेल. What struck me particularly was to ease with which he got through his work. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक मला आवडलेली होती, त्याची भावलेली होती. आणि ती गोष्ट म्हणजे की इफ तो काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचा. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. गैरवर्तणूक, अशिष्ट वर्तणूक करणारे जसे माणसं संसर्ग करत असतात म्हणजे इकडे तिकडे पसरवत असतात तसंच सद्वर्तन करणारे माणसंसुद्धा चांगल्या प्रकारचा संसर्ग इतरत्र पसरवित असतात असं मला त्या व्यक्तीच्या अनुभवावरून लक्षात आलं. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकेम अनसिव्हिल बट इट इज अनयुज्युअली अनकॉथ पर्सन टू हू कॅन बी डिसॲग्रिएबल विथ सनी पीपल. आणि जर असं आपण म्हटलं की इनसिव्हिलिटी म्हणजे असभ्यपणा, मोस्ट आर ॲप्ट बिकेम अनसिव्हिल, असभ्यतेचा अनुभव जर आला की आपल्यातील बहुतेक लोक स्वतःशी असभ्य वागू लागतात. मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासात जर आपण राहिलो तर सुसंस्कृतपणाही आपोआप आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. या ठिकाणी अनकोथ म्हणजे इनपोलाईट म्हणजे असभ्य अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. कारण चांगल्या व्यक्तीच्या स्वभावात राहिलो तर त्या व्यक्तीचा परिणाम आपल्यावरती चांगलाच होणार हे या ठिकाणी लेखक म्हणतात. इट इज विथ मॅनर ॲज विथ द वेदर. आणि ही जी काही कशा पद्धतीने आहे हवामानासारखं आहे. चांगलं हवामान आलं तर चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. वाईट हवामानाचा परिणामसुद्धा वाईट पद्धतीने आपल्या मनावरती होत असतो. तसंच माणसाच्या स्वभावांचं सुद्धा आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे किट्स सेज. आणि या ठिकाणी जॉन किट्स नावाचे एक कवी, लेखक, नामांकित अशा पद्धतीचे, त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं की एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तीलाही उल्हासित करतो. नथिंग क्लिअर्स अप द स्पिरिट लाईक अ फाईन डे. आणि असा तो दिवस माझ्याही आयुष्यात लेखक मतात आला होता, तो जॉन किट्स म्हटल्याप्रमाणे. अँड अ cheerful person descends on even gloomiest of us with something of the benediction of a fine day.
आणि त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्ती एखाद्या उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नतासुद्धा रुजवू शकतो, जे या दिवशी त्या प्रवासामध्ये मला झालेलं होतं. बेनिडिक्शन म्हणजे या ठिकाणी आशीर्वाद किंवा चांगली गोष्ट, प्रसन्न गोष्ट मिळणे. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस, अँड हिज ओन civility, his conciliatory address and good human bearing infected his passengers. आता या ठिकाणी जर बस कंडक्टर जो चांगला होता, त्या बस कंडक्टरचं वागण्यामुळे त्याच्या बसमध्ये नेहमी प्रसन्नता निर्माण व्हायची. त्याच्या सभ्यतेमुळे, त्याच्या सलोख्यामुळे, त्याच्या खिलाडू प्रवृत्तीमुळे सुद्धा बसमध्ये मधले प्रवासी हे हॅपी राहायचे. कॉन्सिलिएटरी म्हणजे एखादी काहीतरी आपण जिंकलो आहोत अशा प्रकारची भावना मनामध्ये त्या प्रवाशांच्या निर्माण व्हायची आणि त्या प्रवाशांना इन्फेक्टेड म्हणजे त्या चांगल्या प्रकारच्या गोष्टीची सुद्धा चांगली लागण व्हायची, जेणेकरून ते लोक हॅपी व्हायचे. इन लाईटनिंग देअर स्पिरिट ही लाईटेड ॲज हिज ओन टास्क. आणि जेव्हा सगळे प्रवासी आनंदी होत असत तेव्हा तो स्वतःचं काम अतिशय हलके फुलकेपणाने करायचा, आनंदाने करायचा. बघा, आपण जेव्हा दुसऱ्याला आनंद दिला तर आपल्याला सुद्धा आनंद वाटतो, दुसऱ्याला वाईटपणा दिला तर आपल्या मनामध्ये सुद्धा दुःख निर्माण होतं. हे सत्य आहे. हिज गेइटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. आणि म्हणून त्याचं जे काही एक प्रसन्नता आहे, त्याचा उत्साह जो काही आहे तो व्यर्थ जाणाऱ्या प्रकारचा नव्हता, तर ती एक सामाजिक जीवनातली गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट होती असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, या ठिकाणी आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन द अनदर रोड. आणि आजकाल लेखक म्हणतात, तो जो काही माणूस आहे, ज्या बसने मी प्रवास करायचो, ज्या मार्गाने मी प्रवास करायचो, त्या मार्गावरती तो दिसत नाही, पण जिथं कुठं जात असेल तो, त्या ठिकाणी मात्र प्रसन्नताच तो वाटत असेल आणि दुसऱ्या रोडवरती त्याचा प्रसन्नतेचा प्रकाश डेफिनेटली पडलेला असेल. इट कॅनॉट बी वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅप वर्ल्ड. आणि या डिफ्युज्ड म्हणजे निरस, कंटाळवाण्या, ड्रॅप्ड अशा प्रकारच्या जगामध्ये अशा प्रकारचा आनंद पसरविणं सगळ्यांना जमतं असं नाही आणि सोपं असतं असं नाही. अँड आय मेक नो अपोलोजाइज फॉर रायटिंग अ पॅनाग्रिड ऑन अँड अननोन बस कंडक्टर. आणि तो जो काही व्यक्ती होता, खरं म्हणजे त्याची मला ओळख नव्हती, परंतु त्याच्याविषयी ओळख नसतानासुद्धा पॅनाग्री मीन्स मी काही त्याची प्रशंसा करणार होतो. जी प्रशंसा केलेली होती, खरं म्हणजे ओळख असण्याची गरजच नाही. आणि कदाचित मी त्याच्याविषयी दिलगिरीही व्यक्त करणार आहोत. ॲपोलोजाईज म्हणजे दिलगिरी व्यक्त करणे, कारण तो माणूस तशा प्रशंसा लायक होताच. ओळख जरी नसली तरी त्याची प्रशंसा करणं साहजिकच होतं. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदर ऑन द ओनली मूर, आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शूड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम one who shows how a very modest calling may be the dignified by the good temper and kindly feeling. या ठिकाणी लेखकाने विल्यम वर्ड्सवर्थ यांच्याविषयी यांचं एक उदाहरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विल्यम वर्ड्सवर्थ जर एका गरीब आणि गोळा करणाऱ्याकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशामध्ये शहाणपणाचे धडे देऊ शकला, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य व्यक्तींची सेवा देखील सन्माननीय असू शकते. हे मात्र कारण विल्यम वर्ड्सवर्थ हे निसर्गामध्येच सातत्याने लिखाणकाम करणारे व्यक्ती होते. तिथं जर ते आनंद मिळवू शकत असेल, तर आपण समाजामध्ये वावरत असताना चांगला स्वभाव दर्शवून हे दाखवून देणाऱ्या व्यक्तीकडून काही लोकांना तरी आचरणाचे धडे घेण्यास मला काही हरकत नाही, असं लेखक या ठिकाणी म्हणतात. मित्रांनो, पुढच्या पॅराग्राफमध्ये काय आहे ते आपण बघूयात. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे
civility of behavior that sweeten the general air. मित्रांनो, जर सर्वसाधारण जीवनामध्ये आपण जर पाहिलं, दैनंदिन जीवनातल्या वातावरणामध्ये पाहिलं, दैनंदिन जीवनातलं वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृती, शिष्टाचारावर युद्धामुळे जर भयंकर दुष्परिणाम झाले आहेत, ही गोष्ट मात्र सर्वांना मान्य आहे. जे वॉर आहे, त्या वॉरमुळे सर्वसामान्य गोष्टीवरती सुद्धा वाईट परिणाम झालेला आहे. परंतु आपल्याला जर परस्पराचे जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचं असेल, तर हे मात्र थँक्यू सॉरीचे शिष्टाचार आपल्याला परत आणावेच लागतील. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटी बॅक इफ वी आर मेक आवर लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. टॉलरेबल म्हणजे सुसह्य होईल अशा पद्धतीचं जीवन सगळ्यांना जर आणायचं असेल, तर डेफिनेटली आपल्याला असे जे सामाजिक शिष्टाचाराचे शब्द आहेत, हे आणावेच लागतील. वी कॅन नॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. आणि कुठलाही कायदा कडक करून आपण ते शब्द परत आणू शकत नाहीत. द पोलिसमॅन इज नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर द सोसायटी दॅट स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. आता या ठिकाणी आपण कायद्याचा बडगा दाखवून किंवा पोलीसची भीती दाखवून, पोलीस हा एक समाजाचा गरजेचा घटक आहे, नाही असं नाही, कायदासुद्धा आवश्यक आहे, नाही असं नाही, परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. आणि म्हणून पोलीससुद्धा आपल्याला आपल्या अशा गोष्टीपासून आपलं संरक्षण करू शकेल. परंतु जर अशा पद्धतीने शारीरिक हल्ल्याचं किंवा कुठल्याही पद्धतीने जर कोणी वाईट बोललं, त्या वाईट बोलण्यापासून संरक्षण करण्यासाठी कायदा आणखी निर्माण झालेला नाही, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं लागेल. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अगेन्स्ट मटेरियल अटॅक. आपल्यावरती कुणी जर हल्ला केला, तर त्या हल्ल्याच्या संरक्षणापासून आपल्याला कायदा आपलं संरक्षण करू शकतो हल्ल्यापासून, परंतु वाईट बोलणाऱ्यापासून नाही. नॉर विल द लिफ्टमॅन वे मीटिंग मोरल अफॉर्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटी. आपण या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, त्याचप्रमाणे जो लिफ्टमन होता, लिफ्टमनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी काय केलेलं होतं की अवलंबिलेली जी शारीरिक इजा केली होती समोरच्या व्यक्तीवरती, ही पद्धतही आपल्याला शिष्टाचाराला पुनर्स्थापित करण्यासाठी मग मदत करू शकत नाही. आणि म्हणून जर आय सजेस्ट हिम दॅट ही वूड हॅव had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with the elaborate politeness. आणि जर आपण असं म्हटलं, जो काही सद्गृस्त आहे त्याने कृपया न म्हणणार, कृपया म्हणजे प्लीज, कृपया न म्हणणाऱ्या त्या सद्गृस्ताशी अति विनयशीलपणे पद्धतीने वर्तन केले असते, तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला घेऊ शकला असता, असे या ठिकाणी मला सुचवावेसे वाटते. त्याने जर त्याच्यासोबत तुम्ही असं म्हणा तसं म्हणा सौजन्याने म्हटलं असतं, तर त्याचा परिणाम चांगला झाला असता. परंतु त्याने त्याला जे फिजिकल असाल्ट केलेला आहे, धक्का देऊन खाली पाडलेला आहे, त्यामुळे समोरचा पॅसेंजरसुद्धा त्याच्यावरती रागावलेला होता, लिफ्टमॅनवरती. ही वूड हॅव हॅड द व्हिक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज विक्ट्री दॅट द काउंटन्स. आणि जर तो अशा पद्धतीने चांगला वागला असता, त्या समोरच्या व्यक्तीसोबत त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण न करता किंवा लिफ्टमधून ढकलून न देता, तर त्याचा विजयी त्या उद्धट माणसावरती, पॅसेंजरवरती 100% झाला असता. आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीवरती, तो स्वतःवरती सुद्धा त्याचा विजय त्याला मिळवता आला असता आणि तोच त्याच्या दृष्टीने खरा विजय ठरला असता. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. आणि बघा, या ठिकाणी सुसंस्कृत किंवा सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमवत असेल, चुकवत असेल, मटेरियल ज्याला म्हटलेलं आहे, भौतिक फायदा कुणाचा होणार नाही, प्रॉपर्टीचा फायदा कुणाचा होणार नाही, परंतु त्याच्यातून आध्यात्मिक आणि नैतिक फायदा मात्र व्यक्तीचा नेहमीच होईल, स्पिरिच्युअल व्हिक्ट्री होईल. आय कमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेरिसफील्ड. आणि या ठिकाणी लिफ्टमॅनला चेरिसफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे. कारण इन दिस टाईम द लंडन स्ट्रीट वेअर विदाऊट द पेवमेंट ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्युरिंग फुटिंग. आणि चेरिसफील्डच्या म्हणण्यानुसार की त्या काळी लंडनच्या रस्त्यावरती आजच्यासारखे
पायाने चालण्याचे फुटपाथ म्हणजे पेवमेंट म्हणजे फुटपाथ पायाने चालण्याचे रस्ते नव्हते. जो भिंतीच्या बाजूने चालत असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे, कारण या ठिकाणी पद्धतच अशा प्रकारची होती. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रेल, सेड अ मॅन हू गेट चेरिसफील्ड ऑन डे इन अ स्ट्रीट. आणि एके दिवशी चेरिसफील्डला रस्त्यात एक व्यक्ती भेटला आणि काय म्हणत असतो, मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही. आणि यावरती द मॅन चेरिसफील्ड वन डे इन द स्ट्रीट सेड, आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि या ठिकाणी स्वतः चेस्टरफील्ड काय करत असतो, स्वतःची मान झोकत असतो. तुम्ही जरी तशा पद्धतीने बदमाश माणसाला भिंतीची बाजू देत नसाल म्हणजे चालण्यासाठी, मी मात्र नेहमीच देत असतो. कारण इथं एक उत्तर अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं होतं. आणि आय होप दॅट द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि त्या लिफ्टमॅनला सुद्धा आपल्याला इथे सांगता येईल की जर त्याला ढकलून देण्याच्या ऐवजी, चिखलामध्ये फेकून देण्याच्या ऐवजी, मड म्हणजे चिखल, त्या व्यक्तीला फेकून देण्याच्या ऐवजी जर त्या व्यक्तीचा मन जिंकलं असतं आणि मन जिंकून त्याला सॉरी, प्लीज वगैरे शब्द म्हणायला लावले असते, तर मात्र या ठिकाणी आपण साहजिकच आहे की या लिफ्टमॅनचा विजय इथे झाला असता. आणि म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो या प्रकरणामधनं की आपण काय वाईट दिलं तर वाईटच आपल्याला मिळतं, चांगलं दिलं तर आपल्याला सुद्धा चांगलं मिळतं. आणि म्हणून इथे आपण एक म्हणू शकतो, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. जर मान द्याल दुसऱ्याला तर तुम्हालासुद्धा मान या ठिकाणी मिळेल.